हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. मित्रांनो, सीआयओ एक जबरदस्त टूल आपण बनवलं. डेटा रीडिंग मध्ये आपण भरपूर टाइम दिलाय. सो डेटावरती एवढा कॉन्फिडन्स कसा येतोय ना, कारण की ती गोष्ट एवढी काम करते ना, एवढी ॲक्युरेट काम करते, त्याचा विन रेट 80-90% आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओज बनवले, रील्स बनवले. आता फायनली मी तुम्हाला आज प्रूफ देतो आणि काय म्हणजे ह्या वीकचा पूर्ण डेटा तुम्हाला दाखवतो की ह्या आठवड्यामध्ये सीआयओ ने काम कसं केलंय. म्हणजे तुमचा अजून कॉन्फिडन्स जो आहे ना, तो अजून इकडे बूस्ट होईल. एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी केली ना, मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की बाबा ही गोष्ट कशी काम करते, अप्स अँड डाऊन समजतात. सो मी तुम्हाला एक बेसिकली गोष्ट सांगू का, सीआयओ तुम्हाला मास्टरी करायला पाहिजे. एव्हरीडे स्ट्रीम मध्ये या, एव्हरीडे ग्रुपवरती राहा, तिकडे बघा की काय बाबा नोटिफिकेशन येत आहेत, जरा चेकआउट करा आणि स्ट्रीम्स मध्ये येऊन तुम्ही डिस्कशन करा, डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करा. तुमचे काही क्वेश्चन्स असले तिकडे डेफिनेटली विचारा, मी सोल्युशन देत असतो आणि हे फ्री मध्ये शिकवतोय मी. ह्याचे काही पेड चार्जेस वगैरे नाही आहेत. आता ह्याचा व्हिडिओ मी 2 वर्षांपूर्वी बनवला होता, त्या टायमिंगला आपण ह्याला ऑटोमेट नव्हतं केलं. तो जर व्हिडिओ बघायचा असेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय, तर तो व्हिडिओ बघून घ्या. आणि मी आहे ना ह्याचा सेकंड पार्ट पण बनवतोय. या महिन्यामध्ये त्याचा सेकंड पार्ट पण येईल, म्हणजे अजून इन डेप्थ मध्ये शिकूया. आज आपण काय बघतोय? आज आपण हे बघतोय की ह्या आठवड्यामध्ये सीआयओ ने कसं काम केलंय. एकदम तुम्हाला रिअल दाखवणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला ना बेस्ट एक्सपिरियन्स येऊन जाईल. सो जास्ती वेळ नाही घालवत, चला स्टार्ट करूया. सो सीआयओ ने काम कसं केलं हे आपण व्हेरीफाय कसं करणार आहे, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जे आपले सॉफ्टवेअर आहे, जे टूल आपण बनवलंय, तोच डेटा डिलिव्हर करतो 15-15 मिनिटांनंतर. म्हणजे 9:45 नंतर 15-15 मिनिटांनंतर अपडेट्स जातात की डेटा काय, किती पर्सेंटेज आणि काय. मग तो डेटा आता आपल्याला इकडे फिल्टर करायचा आणि चार्ट्स मी ओपन करून ठेवलेत. सो आपल्याला काय करायचं, ह्या आठवड्याची सुरुवात म्हणजे मंडे पासून ते आज आहे गुरुवार. सो 4 दिवसांचा डेटा आपण बघूया की 4 दिवसांमध्ये सीआयओ ने कसं परफॉर्म केलेलं आहे. आणि मग लास्टला तुम्हाला सांगतो की तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरचा ऍक्सेस पण कसा भेटेल आणि ग्रुपमध्ये कसं जॉईन होता येईल. सो पहिल्यांदा काय करूया, टेलिग्राम ग्रुप आणूया इकडे. सो हा टेलिग्राम ग्रुप आहे. सो सगळ्यात पहिलं काय करूया माहितीये का, की डेटा बघून घेऊ की डेटा काय होता. क्लिअर व्यवस्थित बघा, आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष द्या. 13 तारखेला आपण बघतोय, म्हणजे मंडेची डेट आहे. मंडेला काय झालं, 9:45 ला जो पहिला डेटा आला तो आला बेरिश. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे मी, की बाबा फक्त हे बघून एंट्री करायची की नाही करायची, कशी एंट्री करायची हे पण सांगितलं जाईल. ओके, सो बघा, निफ्टीचा डेटा बेरिश, बँक निफ्टीचा बेरिश. आणि आता आपण फक्त निफ्टी चार्ट प्लॉट केलाय. सो बँक निफ्टी तुम्ही व्हेरीफाय करा, मी इकडे निफ्टी करून दाखवतो. सो निफ्टीचा डेटा बेरिश, बँक निफ्टीचा बेरिश. सो काय दाखवतोय, बेरिश, त्याच्यानंतर कंटिन्यू बेरिश. ज्या टायमिंगला डेटा चेंज होईल ना, तोपर्यंत आपण कंटिन्यू बघायचं. जेव्हा चेंज होईल तेव्हा थांबायचं आणि ती टाइम फ्रेम जाऊन बघायची. ओके, सो 13 तारखेला जर बघतो आपण बेरिश दाखवतो. इथं न्यूट्रल दाखवतोय 12 वाजता. बँक निफ्टी न्यूट्रल झाला आणि निफ्टी पण कॉन्स्टंट आहे. एक प्रकारे बघा, 77% बेरिश, 78% बेरिश, 78% बेरिश आणि परत थोडंसं कमी झालं, 73%, 72%. म्हणजे काय झालं की सेलर्स एवढे अग्रेसिव्ह नाहीये, डेटावरनं समजतंय. जर हा नंबर वाढत गेला असता, जर ग्रो होत गेला असता, तर आपल्याला समजलं असतं की सेलर अग्रेसिव्ह आहेत. पण या ठिकाणी दिसतं की बाबा सेलिंग तर आहे पण एवढे अग्रेसिव्ह नाहीये. ओके, हे झालं, क्लिअर झालं. सो 12 वाजता पहिल्यांदा न्यूट्रल दाखवलं, त्याच्यानंतर कंटिन्यू बेरिश न्यूट्रल असंच आहे. सो 14 तारखेपर्यंत. आणि डेटा मी तुम्हाला सांगतो 2 वाजेपर्यंतच बघायचा, 2 नंतर बघायचा नाही, कारण की लास्टला जेव्हा पोझिशन क्लोज होत असतात लोकांच्या, तर त्याचा डेटा येतो. मग तो डेटा कधी नाही बघायचा, आणि मार्केटच्या सुरुवातीचा डेटा नाही बघायचा, कधी मिडलला डेटा बघायचा. 10 नंतर ते तुम्ही 1:30 वाजेपर्यंत डेटा बघू शकता, कन्सिडर करू शकता. ओके, सो आपल्याला काय समजलं, एक प्रकारे डेटा जो दाखवतो तो बेरिश आणि नंतर न्यूट्रल दाखवतो. ओके, ही गोष्ट क्लिअर आहे. सो आता हे आहे 13 तारखेला. सो मी याच्यावरती क्लिक करतो. 13 तारखेला 9:45 कुठे बघूया, 9:45 इथे. 9:45 ला बेरिश दाखवलं, म्हणजे या टॉपच्या आसपास किंवा या ठिकाणी कुठेतरी सेलिंगचा सिग्नल दिला होता. आफ्टर दॅट तो मार्केट खाली आलं आणि खाली आले बेरिशच सांगितलं आणि दिवसभर न्यूट्रल बेरिश आणि 2 नंतर 2:15 नंतर त्यांनी मोमेंटम दिली. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, लास्टचा डेटा कन्सिडर करायचा नाही, 2 वाजेपर्यंतच डेटा बघायचा, कारण की 2 नंतर आपणच बंद करतो, अपडेट्सच बंद करतो द्यायच्या. सो लास्टला काय असतं की भरपूर साऱ्या पोझिशन क्लोज होत असतात, सो तो डेटा कन्सिडर नाही करायचा. सो याप्रमाणे आहे. सो एक प्रकारे बेरिश न्यूट्रल दाखवलं. सो सिंपल गोष्ट बघा, तसाच डेटा दाखवतोय, तशाच गोष्टी घडल्या तिथे. आता ह्याच्यामध्ये एंट्री कशी करायची मी तुम्हाला सांगतो. समजा डेटाने तुम्हाला बेरिश दाखवलं, तर तुम्हाला रेजिस्टन्स वरती रिजेक्शन असेल तर तुम्ही प्लॅन करू शकतात. अदरवाइज तुमचा इंडिकेटर जर दाखवत असेल की बेरिश जायचं, तर तुम्ही प्लॅन करू शकतात. डेटा तुम्हाला सपोर्ट असतो. फक्त तुमचा जो ओरिजिनल सेटअप असतो, प्राइस ऍक्शन असू दे, एसएमसी असू दे किंवा इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग असू दे, त्याला फक्त ऍड ऑन डेटा असतो. डेटा तुम्हाला काय सांगतो, जर डेटा बेरिश सांगतोय तर याचा मिनिंग हा असतो की तुम्ही बुलिश ट्रेड नाही प्लॅन करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला चुकीच्या दिशेला जाऊन देत नाही.
एवढीच खासियत त्याची आहे की तुमच्या सेटअपला ॲडिशनल काहीतरी बेनिफिट भेटतो किंवा ॲड ऑन भेटतो याप्रमाणे. सो डेटा काय सांगितलं 945 ला की बेरिश तुम्ही जाऊ शकतात. आता बेरिश जायचं की नाही हे आपली चॉईस आहे, बट बुलिश तरी जायचं नाही हे क्लिअर ते सांगतं. ओके, सो तुम्हाला क्लिअर समजलं की 13 तारखेला काय झालं होतं. एक प्रकारे साइडवेज टू बेरिश होतं, लास्टला एक स्पाइक आली आहे 2:45च्या आसपास. सो सोडून द्या विषय. ओके, मी आता पुढे कंटिन्यू करतो. आपण येतो 14 तारखेला. 14 तारीख आहे. येस, आता टेलिग्राम ओपन करूया. टेलिग्रामला परत सेंटरला आणूया. आय होप की तुम्हाला क्लिअर दिसत असेल. 14 तारखेचा डेटा बघूया. 14 तारखेला सुरुवातीलाच 946 ला बेरिश 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 कंटिन्यू बघूया. जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत बघायचं. ओके, आता इथे बघा 45% बेरिश आणि ते 70% बेरिश आणि 75% बेरिश म्हणजे वाढत चाललंय. ठीक आहे, सो एक प्रकारे बेरिश 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 परत थोडंसं कमी झालं, परत बेरिश वाढला. सो बेरिश जोपर्यंत डेटा चेंज होत नाही ना तोपर्यंत आपण चेक करूया. बेरिश 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 चेंज होतंय का बघायचं फक्त. बेरिश आणि 1:30 वाजेपर्यंत बेरिशच आहे. ओके, ठीक आहे. सो 14 तारखेला पूर्णपणे बेरिश दाखवते. सो इथून मार्केट सुरू झालं. 945 कुठे बघूया. 945 इथे 945. सो 945 ही कॅन्डल आहे, ही वाली कॅन्डल आहे. सो या कॅन्डल पासून त्याने बेरिश दाखवले आणि मार्केट तुम्हाला माहिती आहे की स्मूथ खाली आले. ओके, सो मार्केट जे आहे ते इकडे एकदम बेरिश 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 कंटिन्यू बेरिश आहे. सो डेटाचं जर पहिलं तर पहिल्या दिवशी पण चांगलं काम केलं, सेकंड डेला पण चांगलं काम केलं. सो जास्त वेळ नको, पटपट पटपट करूया कारण 4 दिवसाचा डेटा बघायचा आपल्याला. सो दुसऱ्या दिवशी काम केलंय, पहिल्या दिवशी काम केलंय. आता तिसरा दिवस आहे तारीख 15 तारखेला काय डेटा आहे. ओके, 15 तारखेला येऊया डिरेक्टली आता. सो 15चा डेटा आपण या ठिकाणी बघतोय. सुरुवातीलाच आहे बुलिश 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 बुलिश. जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत बघत राहायचं. बुलिश 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 तुम्ही पॉज करून बघू शकता. ओके, बुलिश 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 फायनल 1:15 पर्यंत बुलिशच आहे. ओके, सो हे बघा 945 कुठे आहे. 945 कॅन्डल मार्क करू. कॅन्डल आहे ती 945 ला आणि इथं सांगते बुलिश आणि मार्केट तुम्ही बघा की बाबा काय केलंय. मी म्हणजे मला बोलायची गरजच मला वाटत नाही की तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी. मार्केट जबरदस्त कंटिन्यू बुलिशच गेलेलं आहे. ओके, म्हणजे पहिल्या दिवशी काम केलंय, दुसऱ्या दिवशी काम केलंय, तिसऱ्या दिवशी काम केलंय. ओके, स्वतः 14 दिवस बघायचा. हा आजचा दिवस आहे. आज पण जबरदस्त रॅली झाली आहे मार्केटमध्ये. डेटाने त्याला कसं प्रेडिक्ट केलं होतं. ओके, हे बघूया. आता फायनल डे येतो 16 तारखेचा. 946 लाच आहे बुलिश 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 बुलिश. जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत बघूया. ओके, बुलिश 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 कंटिन्यू बुलिश लास्ट पर्यंत बुलिशच बुलिश. ओके, 90% पर्यंत डेटा गेला होता सुरुवातीला, लास्ट पर्यंत बघा 99% पर्यंत गेला. सो एक प्रकारे बुलिशच आहे. आता 946 ची कॅन्डल पण मार्क करायची गरज मला वाटत नाही, इथं समथिंग असेल आणि तुम्हाला तर दिसतंय डोळ्याने की मार्केटने काय झालंय. सो मार्केट जबरदस्त बुलिश आणि 4 दिवसांचा डेटा मी तुम्हाला दाखवला की कंटिन्यू जबरदस्त बुलिश आहे. आता ह्याच्यामध्ये एक विशेष आहे लास्ट डेला, ते मी तुम्हाला दाखवून देतो. विशेष काय होतं याच्यामध्ये, तर एक गोष्ट मला माहिती आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला, कारण की आज फ्रेश डेटा आहे ना, त्याच्यामुळे मी आजचं तुम्हाला सांगू शकतो काय झालं होतं. बँक निफ्टीमध्ये काय झालंय की सुरुवातीला निफ्टी चांगला होता पण बँक निफ्टीमध्ये ना सेलिंग आलं होतं, म्हणजे डे लो पण ब्रेक केला होता आणि सेलिंगला चाललं होतं. सेलिंगला चाललं ना तरी पण डेटा सांगतो की बाबा बेरिश नका जाऊ. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू का मी, एक सेकंड बघा कुठेतरी, परत एकदा जाऊया. म्हणजे मार्केट बेरिश चाललंय बट तुम्ही बघा बँक निफ्टी सुद्धा बुलिशच सांगते. बुलिश 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 म्हणजे मार्केट खाली चाललंय तर डेटा म्हणतो की नाही बेरिश नाही जायचं. काय म्हणतोय तो, बेरिश नाही जायचं आणि मार्केट बघा जबरदस्त बुलिश झाला, बँक निफ्टी सुद्धा. सो ही आहे डेटाची स्ट्रेंथ मित्रांनो. डेटा खूप जबरदस्त गोष्ट आहे. डेटा फ्युचर सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. कधी कधी काय होतं अपकमिंग स्ट्राईक्सला म्हणजे नेक्स्ट स्ट्राईकला सुद्धा पुट रायटर्स येऊन बसतात. त्या टायमिंगला आपल्याला समजतं की ती लेवल इझिली ब्रेक होऊ शकते. तर ही गोष्ट शिकण्याची गरज आहे. हा कुठला इंडिकेटर नाहीये किंवा तुम्हाला डिरेक्टली असं डिरेक्शन तर दाखवत नाही की बाबा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टडी करायची गरज आहे. आता स्टडीसाठी काय करायचं तुम्हाला, एक तर पहिला व्हिडिओ बघून घ्यायचो की मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. दुसरा व्हिडिओ ह्याच महिन्यामध्ये येईल, फ्रीमध्ये सांगतोय तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट्स आले तरी पण सॉल्व्हिंगसाठी पण फ्रीमध्ये, म्हणजे स्ट्रीम्स डेली अवेलेबल आहेत. तिकडे येऊन तुम्ही क्वेश्चन सुद्धा विचारू शकता. म्हणजे तुम्ही काय माझ्याकडे क्लास नाही करत आहे तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे क्वेश्चन तुम्ही विचारू शकता येऊन. आणि प्लस आता जो सॉफ्टवेअर आपण बनवलाय, ऑब्व्हियसली जे टूल आपण बनवलंय त्याच्यासाठी काय मी चार्जेस वगैरे नाही आहेत, पण आपल्या रेफरल थ्रू तुम्हाला धनमध्ये अकाउंट ओपन करावं लागतंय. जर तुम्ही धनमध्ये अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला तो सॉफ्टवेअर दिला जाईल आणि त्या ग्रुप जो दाखवला ना मी टेलिग्राम त्याच्यामध्ये पण तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. कुठले पैसे आपण या ठिकाणी घेतच नाही कोणाकडून. ओके, याप्रमाणे पूर्णपणे. आता हा सॉफ्टवेअर मी विकू पण शकतो, बरं मला विकण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही अकाउंट फक्त ओपन करा आणि ग्रुप्समध्ये ऍड होऊन जा आणि तुम्हाला डेटा पण ऍक्सेस करता येईल आणि सॉफ्टवेअर पण ऍक्सेस करता येईल. याप्रमाणे होतं मित्रांनो. आणि माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला फ्लॅश करतो पुढे, जर काय अडचण आली माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात. ओके, सो याप्रमाणे होतं मित्रांनो. डेटामध्ये मास्टरी करा. डेटा खूप युजफुल आहे, खूप
खूप कामाची गोष्ट आहे. मी एवढे वर्ष यूज करतोय ना, मला खूप जास्त त्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे. एव्हरी डे मी कुठल्याही स्ट्रॅटेजी करतो, हेजिंग करतो, काय करतो ना, हे बघूनच करतो. म्हणजे तुम्ही ऑप्शन बायर असा, ऑप्शन सेलर असा, तुम्ही काय असा, तुम्हाला ह्या डेटा खूप जास्त हेल्प करणार. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं आता राईट ना, किंवा डेटा जो आहे तो कसं काम करतो आणि सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच आहेत. ओके, सो याप्रमाणे होतं मित्रांनो. आय होप की तुम्हाला काहीतरी लर्निंग पण भेटलं असेल आणि तुमचा कॉन्फिडन्स थोडासा बूस्ट पण झाला असेल. ओके, सो डिरेक्टली आता त्या लर्निंगच्या व्हिडिओमध्ये भेटूया, म्हणजे पार्ट 2 मध्ये भेटूया. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.